सोलापूरच्या नवी पेठमध्ये भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या दुचाकीला आग लागली। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं आणि दुचाकी जळून खाक झाली। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आग विझेपर्यंत दुचाकी 80% जळून खाक झाली। मिळालेली अधिक माहिती अशी की नवी पेठ मधील गोयल ग्लास सेंटर समोरून गाडी नंबर MH13 8600 या नंबरची गाडी जात होती, तेव्हा गाडीने अचानक पेट घेतला। तेव्हा दुचाकीस्वाराने गाडी सोडली। बघता बघता आगीने पेट घेतला। या दरम्यान स्थानिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला। काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळालं, पण तोपर्यंत गाडी 80% जळून खाक झाली होती। ही घटना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। नेमकी दुचाकीला आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण वायरिंगने पेट घेतल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे।